दररोजच्या रांगोळीचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आली आहे बघा अगदी सोप्या अशा 5 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे बघा सुंदर आणि सोप्या 5 रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे त्यामध्ये 2 रेषा बघा मी लांब आणि आखूड अशा रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि वरच्या रेषेवरती एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून पाठीमागच्या बाजूला पान काढून घेतलेलं आहे. आता पुढे ज्या आहे आपण तिथे डॉट देऊन छोटी छोटी सफेद रंगाची पानं तयार करून घेणार आहोत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. रोजची तुळशीसमोर, देवासमोर काढण्यासाठी किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही काढू शकता. आता जे पान काढलेलं आहे त्यामध्ये हिरवा रंग भरून घेतलेला आहे आणि खालची जी रेष आहे मोठी जी लांब रेष आहे त्यावरती आपण एक 4 पकड्यांचं फूल तयार करून घेणार आहोत. बघा फूल काढण्याची पद्धतसुद्धा अगदी सोपी आहे. डॉट द्यायचे आहेत आणि मागच्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत. अगदी सोपी पद्धत आहे बघा ही फूल काढण्याची. मध्ये थोडा पिवळा रंग भरून घेतला, लाल रंगाचा एक डॉट दिला. आता मध्ये जी जागा दिसते तिथे आपण थोड्याशा रेषा मारून त्यावरती डॉट देणार आहोत. त्यामुळे आणखी एक सुंदर लुक येतो बघा त्या फुलाला. आता जे पान काढलेले त्यामध्ये एक रेष लाईट रंगाने रेष मारून घेतली. आता सफेद रंगानेच बघा मी पानं काढलेली पानाचा आकार एक देऊन घेतलेला आहे काडीच्या मदतीने. आता खाली जी रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा आपण फूल काढून घेणार आहोत बघा. आता पुढे आणि मागे जे डॉट आहेत ते ओढून घ्यायचे आहेत आणि पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत बघा फुलाच्या. मध्ये एक ऑरेंज रंगाचा डॉट देऊन घेतला. आता मध्ये जरा हिरवा रंग टाकून थोडीशी पानाप्रमाणे एक लूक दिला आहे. ही सुद्धा अगदी रांगोळी सोपी आहे बघा. रोजची काढण्यासाठी अगदी पटकन होते. आता जी पानं काढलेली आहे तिथे आपण लाल आणि पिवळे डॉट देऊन घेतले त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लूक येतो. फायनल लूकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा अगदी सुंदर आहे बघा. आता ही जी इकडच्या बाजूला रेष राहिलेली आहे तिथेसुद्धा आपण एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे आणि खालच्या रेषेवरती डॉट देऊन घेतले बघा. फायनल लूकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा अगदी सुंदर आहे आणि अगदी झटपट ही रांगोळी होऊन जाते. जास्त काही वेळ लागत नाही. आता दुसरी जी रांगोळी आहे तीसुद्धा अगदी सोपी आहे बघा. इथेसुद्धा मी रेषा मारून घेतलेल्या आहेत. लांब आणि आखूडच रेषा मारायच्या आहेत. इथे मी 3 रेषा मारलेल्या आहेत बघा. आता वरची जी रेष आहे त्यावरती एक सरळ रेष मारून घेतली. त्यानंतर पुन्हा तुऱ्याप्रमाणे आकार त्या रेषेवरती काढून घ्यायचे आहेत. आता फ्री हँड रांगोळ्या आहेत. आपल्या कल्पनेने कोणतेही आकार आपण यामध्ये काढू शकतो. थोडंसं आपल्या हाताला वळण असलं की ह्या रांगोळ्या अगदी सुंदर दिसतात. बघा वरच्या बाजूला मी एक पानसुद्धा काढून घेतलेलं आहे छोटंसं. आता खालची जी रेष काढलेली आहे लांब रेष आहे ते आपण दोन्ही साईडला पानं काढून घेणार आहोत. पानांचा आकार काढून घेणार आहोत. आता जी शेवटची रेष आहे तिथे बघा एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या बाजूला डॉट देऊन पाकळ्यांचा आकार करून घ्यायचा आहे. एक फुलाचा आकार तिथे आपल्याला द्यायचा आहे. मधल्या रेषेवरती सुद्धा दोन्ही साईडने गोल आकार काढून घ्यायचे आहेत मोराप्रमाणे. बघा अगदी सोपी आहे बघा. व्हिडिओ मी स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळावं रांगोळी कशी काढलेली आहे. आता वरती जी आपण वरती एक पानाचा आकार करून घेतलेला आहे बघा. मध्ये आपण पिवळ्या रंगाने रेष ओढून घेतली. तर जे तुऱ्याप्रमाणे आकार काढलेले आहे त्याच्यावरतीसुद्धा आपण छोटी फुलं तयार करून घेणार आहोत 3 पाकळ्यांची. पानांमध्ये हिरवा रंग भरून घेतला. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. रोजची देवासमोर, तुळशीसमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी झटपट होऊन जाते. तर पानांमध्ये थोडा रंग भरून घेतला त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लूक येतो. आता खाली जे गोल भाग आकार काढलेले आहेत आपण त्यामध्ये हळदी कुंकाचे डॉट देऊन घ्यायचे आहेत. तर खाली एक फूल आपण तयार करून घेणार आहोत. आपण जे डॉट दिलेले आहेत ना तिथे छोटंसं फूल पण तयार करून घेणार आहोत. त्या जे डॉट दिलेले आहेत त्यांना थोडासा आकार पाकळ्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये हिरव्या रंगाची एक रेष मारून घ्यायची आहे. अगदी सोपी आहे बघा. फायनल लूकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. तर मध्ये आपण ऑरेंज रंगाचे डॉट देऊन घेतले. त्यामध्ये निळा रंग थोडासा टाकून घेतलेला आहे. छोटीशी रांगोळी आहे रोजची काढण्यासाठी. अगदी सोपी आहे आणि अगदी पटकन होऊन जाते. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे बघा. इथेही आता ह्या जवळजवळ ह्या सर्वच रांगोळ्या
एकसारख्याच आहे, थोडाफार फरक आहे बघा रांगोळ्यांमध्ये. आता इथे सुद्धा आपण एक सरळ रेष मारून घेतलेले आहेत. वरती एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. पुन्हा तिथे गोल रेषा काढायच्या आहेत, फांदीप्रमाणे रेषा काढून घ्यायच्या आहेत. तर एका रेषेवरती आपण एकची फांदी काढलेली आहे, त्यावरती कळी काढून घेतली आणि दुसरीची फांदी आहे त्यावरती छोटी छोटी पानं काढून घ्यायची आहेत. तर जो तुऱ्याचा आकार काढलेला आहे तिथे सुद्धा एक 3 पाकळ्यांचं फूल काढून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला सुद्धा आपण एक गोलाकार काढून घेणार आहोत. आता जे खालचे आपण गोल काढलेले आहेत तिथे 3-4 पाकळ्यांची छोटी छोटी फुलं काढून घ्यायची आहेत आणि त्या फुलांना वरती तोऱ्याप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण एक भिंगरीप्रमाणे गोल फिरवून फूल काढून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला काय होईल, भरगच्चपणा येईल, जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. आता फुलांमध्ये आपण थोडं सफेद रंग भरून घेतलेला आहे. तर रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग भरत बसायची गरज नाही. तर मध्ये थोडासा ऑरेंज रंग टाकून घेतला. जे तुरे काढलेले आहेत तिथे सुद्धा डॉट देऊन घ्यायचे आहेत. बघा मी 3 डॉट देऊन घेतलेले आहेत आणि वरच्या बाजूला पिवळा रंग टाकून घ्यायचा आहे थोडासा. तर खाली सुद्धा 2 आडव्या रेषा मारून एक डॉट देऊन घेतला. आता वरती जे पानं काढलेले आहेत त्यामध्ये आपण हिरवा रंग भरून घेणार आहोत. बघा सर्वच पानांमध्ये मी हिरवा रंग भरून घेतलेला आहे. मध्ये एक लाईट रंगाने रेषा मारून घ्यायची आहे, त्या जशी पानांच्या शिरा असतात ना त्याप्रमाणे. तर मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे छोटे छोटे डॉट देऊन घेतले. तर जी कळी काढलेली आहे त्यामध्ये सुद्धा रंग भरून घ्यायचा आहे. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी, रोजची काढण्यासाठी अगदी पटकन होणारी आहे. तुळशीसमोर, देवासमोर किंवा दरवाजासमोर सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते, जास्त काही वेळ लागत नाही. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, अगदी सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे. याच रांगोळीप्रमाणेच रांगोळी आहे बघा. इथे सुद्धा मी रेष मारून घेतलेली आहे. आता आपण वरच्या रेषेवरती 2 पानं काढून घेणार आहोत. मध्ये एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून वरती गोल गोल पाकळ्यांचं एक फूल काढून घेणार आहोत. बघा 4 पाकळ्यांचं एक फूल काढून घेतलेलं आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे, कोणालाही काढता येईल अशी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे रोजची काढण्यासाठी. आता जिथे मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे थोडंसं आपण एक पानाप्रमाणे आकार काढून घेणार आहोत सफेद रंगानेच. बघा मी जाड रेष मारून घेतलेली आहेत आणि काडीने थोडासा पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये पोपटी रंगाने एक रेष मारून घेतली. आता थोडं सफेद रंग मी वरच्या बाजूला भरून घेतलेला आहे. खालच्या बाजूला आपण ऑरेंज रंग भरून घेणार आहोत. मध्ये हळदी कुंकाचा एक डॉट देऊन घ्यायचा आहे. तर पानांमध्ये हिरवा रंग थोडा भरून घ्यायचा आहे, त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक येतो. आता तुम्ही ह्या रांगोळीमध्ये कलर नाही भरला, फक्त सफेद रंगाने काढून हळदी कुंकू टाकून ठेवली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. आता खालच्या रेषेवरती आपण एक दिलचा आकार काढून घेणार आहोत बघा. त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येईल आणि रांगोळी मोठी दिसेल. 3 पाकळ्यांचं फूलसुद्धा खाली मी काढून घेतलेलं आहे. तो आपण दिलचा आकार काढलेला आहे ना त्याच्या खाली 3 पाकळ्यांचं फूल काढून घ्यायचं आहे. तिथे एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन घेतला. मध्ये रेषा मारून डॉट दिलेले आहेत बघा. आता जी मध्ये आडवी रेष आहे त्याच्यावरतीही लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतले. जो दिलचा आकार काढलेला आहे त्यामध्ये थोडासा गुलाबी रंग भरून घेतला. बघा अगदी सुंदर आहे बघा ही रांगोळी, रोजची काढण्यासाठी अगदी पटकन होणारी आहे. आता जे डॉट दिलेले आहे त्याला थोडासा कळीप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. तर जे पानाचा आकार काढलेला आहे तिथे सुद्धा एक कळी काढून घेतलेली आहे बघा मी. जे टोक आहे त्या पानाचा त्या टोकावरती बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तिथे एक त्रिकोण काढून आपण एक डॉट देऊन घ्यायचा आहे. तर
मग जी शेवटची रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे. बघा उभ्या रेषा मी मारून घेतलेल्या आहेत. आता इथे आपण मध्ये एक चौकोन करून बाजूनी फुलं काढून घेणार आहोत. मध्ये मी एक रेषा मारून घेतलेल्या आहेत. बाजूने बघा आपण 4-4 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत. फूल काढण्याची पद्धतसुद्धा अगदी सोपी आहे नेहमीप्रमाणे. त्याच्या रेषा वाढवून घ्यायच्या आहेत. बघा दोन्ही बाजूने आपण फुलं काढून घ्यायची आहेत. तर त्याला एक एक तुरा काढून पुन्हा वरती एक एक फूल 3-3 पाकळ्यांचं काढून घ्यायचं आहे. आता ज्या रेषा मारलेल्या आहेत तिथे बघा आडव्या रेषा मी मारून घेतल्या. एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. ते जे तुरे काढलेले आहेत त्यावरती पण 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घ्यायची आहेत. थोडीशी बॉर्डर रांगोळीप्रमाणे रांगोळी आहे बघा ही, आणि अगदी पटकन होणारी आहे ही. ह्या रांगोळीलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे बघा, त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक येतो. तर ऑरेंज आणि निळा रंग मी भरून घेतलेला आहे फुलांमध्ये. बघा सर्वच फुलांमध्ये मी थोडा थोडा रंग, आता जी तुऱ्याच्या वरची फुलं आहे तिथे पिवळा आणि सफेद रंग भरून घेतलेला आहे. मध्ये मध्ये डॉट देऊन घ्यायचे आहेत फुलांमध्ये, त्यामुळे फुलं आणखी सुंदर दिसतात. बघा तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते माझ्या चॅनलवर. अगदी 4-5-6 अशा रांगोळ्या नक्कीच असतात. अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की रांगोळी कशाप्रकारे काढलेली आहे किंवा कशाप्रकारे रांगोळीमध्ये कलर भरलेले आहेत. तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की काही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळ्या आवडतात किंवा कोणती तुम्हाला रांगोळी आवडली, कोणती रांगोळी आवडली नाही, हे सुद्धा तुम्ही मला आवर्जून नक्की सांगा. तर बघा जो चौकोन काढलेला आहे मध्ये मध्ये आपण पिवळ्या आणि लाल रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. अगदी सोपी आहे बघा ही सुद्धा रांगोळी रोजची काढण्यासाठी आणि अगदी पटकन होणारी आहे. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.